नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज भारताच्या आरोग्य खात्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न, यक्ष प्रश्न म्हणजे डायबिटीजचं भारतातलं वाढत जाणारं प्रमाण. असं म्हटलं जातं की जगामध्ये आज भारत हा जगामध्ये डायबिटीजची राजधानी म्हणून ओळखला जातोय आणि ही आपल्यासाठी खरोखर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे मंडळी. फक्त मोठ्यांमध्येच नाही तर हल्ली लहान मुलांमध्ये देखील डायबिटीजचं प्रमाण वाढत जाताना आपल्याला दिसतंय. आई मोठ्या कौतुकाने मुलांना खाऊ खाण्यासाठी म्हणून पैसे देतीये, पण ते पैसे भारतीय आहाराच्या ऐवजी कुठल्या तरी परदेशी आहाराकडे वळतायत. त्याचा परिणाम असा आहे की आपण डायबिटीज सारख्या मोठ्या आजारांना आमंत्रण देतोय. असं म्हटलं जातंय की डायबिटीज म्हणजे एकदा तो लागला तर तो कायम आयुष्यभर आपल्या सोबत असतो. पण या डायबिटीजशी जर मैत्री केली, मुळात हा होऊ नये याच्यासाठी उपचार करणं, याच्यासाठी काळजी घेणं हा महत्त्वाचा विषय आहेच, पण याच्याशी मैत्री करून देखील अनेक काळ हा डायबिटीज आपल्याला असताना देखील आरोग्यपूर्ण आपण जीवन जगू शकतो अशी उदाहरणंही आपल्याकडे आहेत. मग ही मंडळी नेमकी काय करतात तर यांच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणतात, आहारामध्ये बदल घडवून आणतात. आता जीवनशैली आणि त्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे आहार असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा भारतीय संस्कृतीतला आहार हा जगाच्या पाठीवरचा सगळ्यात उत्कृष्ट आहार समजला जातो. तरी देखील आपण आपल्या मातीतल्या आहारापासून दूर का जातोय? अशा प्रकारच्या जीवघेण्या आणि स्लो पॉयझनिंग सारख्या आजाराला आपण आमंत्रण का देतोय? याच सगळ्या विषयावर आज चर्चा करायची आणि याच्यापासून जर स्वतःला दूर ठेवायचं असेल तर मुळात आपल्या आहारामध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये आपण कशा पद्धतीने बदल घडवून आणायचा आहे अशा महत्त्वाच्या विषयावर आज चर्चा करणार आहोत. त्यामुळे आजचा विषय काय आहे तर बघा, आजचा आपला विषय आहे मधुमेह आणि आहार नियोजन. यावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर शिवाजी मानकर यांना, जे होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, डायबिटिक फूड स्पेशालिस्ट आहेत. ते म्हणजे डायबिटीजमध्ये जे काही जखमा होतात आणि त्या भरून येत नाहीत लवकर, ह्याच्यासाठी कशा पद्धतीने नीट उपचार करायचा यावर ते मार्गदर्शन करत असतात. आणि फक्त मार्गदर्शन किंवा उपचारच नाही तर अत्यंत तळमळीने ते जनसामान्यांमध्ये याची जागृती करण्याचं देखील महत्त्वाचं काम करत असतात. चिपळूण आणि रत्नागिरी येथे गेली 30 वर्षापासून ते प्रॅक्टिस करत आहेत. मागील 7 वर्षापासून मुंबई येथे देखील ते प्रॅक्टिस करत आहेत. मंडळी, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तज्ज्ञांकडून आपण मार्गदर्शन घेणार आहोत. या विषयाच्या संदर्भामध्ये तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आपण थेट आमच्याशी जोडले जाऊ शकता. त्यासाठी लागणारे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधायचा असेल तर 022 हे एसटीडी कोड आपले आहेत, तुम्हाला माहितीच आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला त्वरित सुरुवात करते. सर, आपलं सखी सह्याद्रीच्या मंचावर मनापासून स्वागत करते. सर, खूप महत्त्वाचा विषय आहे आणि चिंतेचा पण विषय आहे. हल्ली आपण बघतोय अगदी लहान लहान मुलांमध्ये हे डायबिटीजचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसून येत आहे. आहार हा तर महत्त्वाचा घटक आहे, त्या विषयावर मुख्य विषयावर येऊच. पण सगळ्यात आधी मधुमेह, डायबिटीज म्हणजे काय सर? मधुमेह म्हणजे रक्तातली साखरेचं प्रमाण वाढणं. अगदी थोडक्यात सांगायचं तर रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढणं म्हणजे मधुमेह. बरं, एका वाक्यातलं हे उत्तर आहे त्याचं. सर्वसामान्यांनाही हेच उत्तर माहिती असतं सर, की डायबिटीज झालाय म्हणजे काय झालंय तर रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलंय. पण ते का वाढलंय, नेमकं शरीरामध्ये असं काय झालं आहे हे पण समजून घेणं महत्त्वाचं आहे सर. फक्त डायबिटीज झाला म्हणजे त्या स्पेशालिस्टकडे जाणं, औषधं घेणं आणि औषधं हाच एक उपचार आहे असं समजणं इथपर्यंतच आपल्याकडे जागृती आहे सर. म्हणून हा प्रश्न मुद्दाम की साखरेचं प्रमाण वाढतंय रक्तातलं म्हणजे नेमकं आतमध्ये आमच्या शरीरात काय घडतंय? आतमध्ये आपल्या शरीरामध्ये काय घडतंय हे नेमकं मला डायबिटीज झालाय म्हणजे माझ्या लक्षणं तर मी अनुभवतोय, पण माझ्या शरीरात काय बदल घडलाय ते आपण एका व्हिडिओद्वारे बघूया. नक्कीच. मला वाटतं स्क्रीनवर आता प्रेक्षक आपले व्हिडिओ पाहतायत. सो काय दिसतंय सर, हे काय आहे शरीरामध्ये आतमध्ये? आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड नावाची एक ग्रंथी आहे, की जी ग्रंथी स्वादुपिंड रस म्हणजे ज्याला सगळ्यांना कळणारी इंग्लिश शब्द इन्शुलिनची निर्मिती करत असते. या इन्शुलिनचा मानवी शरीरामध्ये नेमका काय रोल आहे तो आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. स्वादुपिंड रस रक्तातून पेशींपर्यंत जाणं आणि तिथं गेल्यानंतर काय घडतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घ्यायचं आहे. सो आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात, आता आपण जे पाहतोय हे इथं
इन्शुलिन आलं, टच झालं, पेशीचं मुख उघडलं आणि आतमध्ये ग्लुकोज गेलं. सी आतमध्ये एंटर झालेले हे दोन, ते काही बिघाड निर्माण होतो आणि त्याऐवजी इन्शुलिनची निर्मिती कमी होते किंवा इन्शुलिनची निर्मितीच मुळी होत नाही, बंद होते. अशा वेळी तुम्हाला डायबिटीसची लक्षणं जाणवायला लागतात. बरं. थोडक्यात इन्शुलिन ही किल्ली आहे की जी पेशीचं मुख उघडते आणि पेशीच्या आतमध्ये तुमचा ग्लुकोज जात असतो. एवढाच याचा रोल आहे. बरं. म्हणजे सर थोडक्यात हे जे इन्शुलिनचं प्रमाण जर आपल्या शरीरातलं कमी झालं तर ग्लुकोज जे आहे त्या पेशीपर्यंत नीट पोहोचत नाहीये असं आपण म्हणू शकतो. पण हे प्रमाण का कमी होतं याची काही कारणं असतील ना? त्याचं काय कारण असू शकतं सर की हे प्रमाण का कमी होतं आपल्या शरीरामधलं? त्याची अनेक कारणं आहेत. आधी आपण डायबिटीस म्हणजे काय ते समजावून घेऊया. बरं. आणि मग त्याच्या कारणांकडे जाऊया. नक्की. ते संयुक्तिक राहील. डायबिटीसचे 3 प्रकार राहतात, डायबिटीस 2, डायबिटीस 1 आणि जो गरोदर स्त्रियांमध्ये होणारा. डायबिटीस 2 जो आहे हा मध्यम वयानंतर, जो सामान्यपणे आज आपल्याकडे आपण बघतो की 40, 45, 50 नंतर मग जे मधुमेहाची लक्षणं माणसामध्ये निर्माण होतात आणि मग मधुमेहाचं निदान होऊन आपण ट्रीटमेंट घेतो. त्यानंतर लहान मुलांमध्ये हा खूप चिंतेचा विषय राहतो की खूप लहान वयामध्ये, काही महिन्यात की त्याच्या आधी सुद्धा त्या मुलांच्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढलेलं आढळतं. आणि तिसरा, गरोदर स्त्रियांमध्ये डिटेक्ट होणारा, गरोदरपणाच्या त्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये डिटेक्ट होणारा डायबिटीस, हे 3 प्रकार राहतात. सामान्यपणे याची लक्षणांचा जर आपण विचार केला तर ही लक्षणं ही जेव्हा माणसाच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण काही काळ वाढलेलं राहतं तेव्हा माणसाला खूप भूक लागते, कारण इन्शुलिन जात नाही, पेशींना ग्लुकोज मिळत नाही, एनर्जी मिळत नाही, पण त्या बिचाऱ्या आतमधून भुकेलेल्या असतात आणि रक्तात तर साखर फिरत असते. त्यायोगे तुमच्या शरीरामध्ये काही लक्षणं निर्माण होत असतात. सगळ्यात आधी भूक वाढते, तरीसुद्धा अशक्तपणा फार असतो, कमालीचा थकवा, आणि हा थकवा दोन्ही स्तरावर असतो, शारीरिक आणि मानसिक. माणसाला काम करण्याची इच्छा होत नाही, झोपून राहावंसं वाटतं, बसल्या ठिकाणी डुलक्या येतात, अशक्तपणा जाणवतो. ही सामान्यपणे लक्षणं. लघवीचं प्रमाण वाढतं, तहान वाढते. ही लक्षणं, काही लक्षणं त्वचेवर जाणवतात. फार काळानंतर पायाच्या तळव्यांची आग होते, पायाच्या तळव्यांना सुन्नपणा येतो, पायातलं चप्पल पडलेलंच कळत नाही, इतका सुन्नपणा वाढतो तो. आणि याचं रक्ताचं प्रमाण जेव्हा फार वाढतं तेव्हा स्त्री पुरुष दोन्ही रुग्णांच्या बाबतीमध्ये त्यांच्या लघवीची जी जागा आहे त्या जागेला क्रॅक्स जाणं, हे एक लक्षण जाणवतं. किंवा तिथं एक प्रकारची बुरशी साचणं, हे एक लक्षण तिथं जाणवतं. अशा प्रकारची सामान्यपणे लक्षणं, म्हणजे खूप खातोय आणि अशक्त होतोय, क्रूश होत जातोय, वेट लॉस होतोय, ही लक्षणं सामान्यपणे जाणवत असतात. बरं सर, आता तुम्ही जे सांगितलं प्रकार त्याच्यामध्ये टाईप 1, टाईप 2 आहे. लहान मुलांमध्ये जो आहे तो टाईप 1 आहे, मोठ्यांमध्ये जो होतो तो टाईप 2 आहे, आणि गरोदर स्त्रीमध्ये देखील याची शक्यता खूप दाट असते की अशा पद्धतीची लक्षणं जाणवत असतात आपल्याकडे. पण मुळात त्याची काही कारणं आहेत का? हा होतं हे आपल्या शरीरामध्ये असं घडतंय, पण का घडतंय? कारणाशिवाय रोग तर कधी होतच नाही. खरं. मधुमेहामध्ये अनुवंशिक मधुमेही असणं, त्या कुटुंबामध्ये अनुवंशिकता आपल्याला दिसून येते. आणि त्याचबरोबर आता आपण जे मगाशी म्हणालात की भारत ही मधुमेहाची जगाची राजधानी व्हायची वेळ आलेली आहे, जी खरी चिंताजनक बाब आहे. तर इतकं प्रमाण का वाढलं? एवढ्या मोठ्या अनुवंशिकता जर असेल तर याच्या मागची 2 जनरेशन्स, त्याच्यामधला असणारा जो रेशो आहे मधुमेहींचा, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि मग या जनरेशनमध्ये किंवा याच्या मागचे एक जनरेशन हे प्रमाण एवढं झपाट्यानं वाढत आहे. याचं कारण काय? याच्या मुळाशी जाऊन सर्व प्रेक्षकांनी आणि मधुमेहींनी आणि मधुमेही नाहीत त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. आमची बदललेली जीवनशैली हे यामागचं फार मोठं कारण आहे. आता जीवनशैलीमध्ये काही गोष्टी अशा असतात की ते आपल्या हातात नसतात. उदाहरणार्थ, एक 3 शिफ्टमध्ये काम करणारा माणूस आहे, तर त्या 3 शिफ्टमधल्या काम करणाऱ्या माणसाला त्याची झोप, त्याचं जेवणाच्या वेळा, ह्या सगळ्यात त्याचं नियंत्रण नसतं, त्याला ते फेस करावंच लागतं. किंवा ज्या माणसाला 8 तास नोकरी मुंबईत येऊन करायची आहे
पण 2-2, 3-3 तासाचा त्याचा रेल्वे प्रवास आहे. म्हणजे इतके तास तो माणूस जर बाहेर राहणार असेल तर ते बदललेली जीवनशैली. महत्त्वाचं कारण आजच्या ह्या जनरेशन जे फेस करतंय ते मानसिक तणाव. मानसिक तणाव हे मधुमेहाचं खूप मोठं आणि जवळचं कारण आहे. खरं. त्यानंतर आपला आहार, जीवनशैलीमध्ये ज्याचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो आहार. आज आम्ही काय खातो. मग अशा आपण बोलताना सांगितलं की भारतीय जेवण तुम्ही घ्या, एक महाराष्ट्रीयन पान घ्या किंवा गुजराती थाळी घ्या, किती प्रॉपर असतं डावं उजवं. उजवीकडच्या भाज्या, आमटी, वरण, भात, दही, ताक, तूप, डावीकडची लोणची, चटणी, पापड, कोशिंबिरी सगळ्यात महत्त्वाच्या. खरोखर असं पान आम्ही जेवतो का? आणि जेवताना मधुमेहीनी ते कसं जेवलं पाहिजे आपण सविस्तरपणे त्यात जाणार आहोत की मधुमेहीनी कधी आणि काय कसं खाल्लं पाहिजे. याचं जर आपण गणित नीटपणे मांडत नसू मधुमेही नसताना तर मधुमेहींचं प्रमाण वाढणारच आहे. खरं. आठवड्यातून 6-6, 7-7 दिवस आम्ही जर दिवसात अर्धा दिवस अख्खा दिवस वडापाव किंवा फास्ट फूड, जंक फूडवर जर घालवणार असू आणि बेसिकली आमचं न्यू जनरेशन, लहान मुलं, मग अशा आपण सांगितलं त्याप्रमाणे की आई पैसे देते, टिफिन देत नाही, पैसे देते आणि मग तो त्याच्या स्कूलच्या बाहेर जे काय असेल अवेलेबल स्टॉल तिथून काहीतरी घेतो, वडापाव घेतो, बर्गर घेतो, पिझ्झा घेतो, असं काहीतरी घेऊन तो त्याचा उदरनिर्वाह करत असतो आणि इथून आम्ही मधुमेहींच्या निर्मितीचा कारखाना सुरू करतो. अरे खरंय सर. आणि म्हणूनच वेळीच आहार आपला जो होता पारंपरिक आहार जे तुम्ही सांगितलं खूप छान, आपल्या ताटामध्ये डावं आणि उजवं. आता फक्त मला वाटतं सर महालक्ष्मीचं जेव्हा ताट होतं त्याच वेळेस ते दृश्य आपल्याला बघायला मिळतं. एरवी हे सगळं खूपच दूर झालेलं आहे. लहान मुलांना तर ते नको पण असतं, कारण आई काय नेहमी सारखं तेच वरण भात भाजी पोळी कोशिंबीर देते, त्याच्यात काही व्हरायटी करत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या अन्नपदार्थांमध्ये वेस्टर्न काहीतरी मिक्स करून नवीन पदार्थ तयार करणं, हाही प्रकार हल्ली आपण खूप मोठ्या प्रमाणात बघतो. त्या सगळ्याविषयी तुमच्याकडनं जाणून घेते सर की त्याचे खरंच दूरगामी परिणाम आपल्या तब्येतीवर कसे होत आहेत. आपल्याला एक फोन आलेला आहे, आधी तो फोन तुमच्या परवानगीने घेते सर. शलाका गाडगीळ कल्याणवरनं प्रश्न विचारतायत. हॅलो. शलाका गाडगीळ कल्याणवरून प्रश्न विचारू इच्छिते. बोला. माझा प्रश्न असा आहे की माझ्या मिस्टरांना गेले 12 वर्ष झाली डायबेटीस आहे आणि 12 वर्ष झाली डायबेटीस आहे आणि आता ह्या वर्षी असं झालं की जून महिन्यात त्यांच्या पायाचा घोटा असतो, त्याला जखम झाली आणि त्याचं ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांची प्लॅस्टिक सर्जरी करावी लागली आणि आता देखील अजूनपर्यंत आता 7-8 महिने आले अजून त्यांचं ड्रेसिंग चालू आहे, पण ती जखम अजून भरली नाहीये की त्याला डॉक्टरांचं म्हणणं आहे ते कातड अजून आलेलं नाहीये. ते कातड येईपर्यंत आपल्याला ड्रेसिंग करावं लागेल. खरं म्हणजे आता गेले 2-3 महिने आमची शुगर पण नॉर्मल आहे. त्याच्या आधी शुगर वर खाली व्हायची, पण आता सध्या शुगर नॉर्मल आहे आणि पर्टिक्युलरली त्यांचा जो पाय आहे तिथला जो जखमेचा तो गरम लागतो पुष्कळ. म्हणजे त्यांचं स्वतःचं सेन्सेशन गेलेलं आहे, त्यांना नाही ते कळत आहे की आपला. तर मला असं विचारायचं आहे की आमच्या आहारात काय आम्ही बदल, कारण आम्ही गोडही काही खात नाही होत किंवा बटाटा खात नाही, वांग खात नाही, म्हणजे ते तुमचा प्रश्न कळला. नक्कीच शलाकाजी, प्रश्न महत्वाचा आहे. आपण काही खात नाही आहोत, शुगर पण नॉर्मल आहे, तरी पण असं का होत आहे, हा महत्वाचाच प्रश्न आहे. डॉक्टरांकडनं याचं उत्तर घेऊयात आपण. आपण इथे थांबूयात मंडळी एका छोट्याशा विश्रांतीसाठी, कारण मला वाटतं शलाकाजींच्या मनातला जो हा प्रश्न आहे ना, अनेकांना हा प्रश्न पडला असणार आहे की नॉर्मल असताना देखील शुगर अशा पद्धतीने तक्रारी का होत आहेत. याचं उत्तर घेणार आहोत. आपल्याला एक फोन आलेला आहे, संजय भांगे सोलापूरवरनं प्रश्न विचारतात. हॅलो. 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 हा, संजय भांगे सोलापूर बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे की मधुमेहासाठी भारतीय आहार योग्य असं सांगितलं गेलंय, म्हणजे हे भारत मधुमेहाची राजधानी का बनली? नक्की त्याच विषयावर आपण बोलतोय संजयजी, की भारतीय आहार हा सर्वोत्तम मानला जातो, पण तरी देखील आपण राजधानी बनतोय. म्हणजे आपण थोडक्यात या आहारापासून कुठेतरी दूर जातोय, ह्याचा सरळ सरळ अर्थ आहे तो. सरांच्या प्रश्नाला त्या ओघाने आपल्या उत्तर येणारच आहे. शलाकाजींचा ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला प्रश्न होता सर, त्यांना काय आपण सुरुवातीला मार्गदर्शन करू शकतो? एकंदरीत ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटी डायबेटिक कॉम्प्लिकेशन्सचा हा एक विषय आपण त्याबाबत चर्चा करणार आहोत आणि तेव्हा अनुषंगाने त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळणार आहे. त्याच्यामधून ते उत्तर आपण त्यांना देऊ. मगाशी शलाकाजींनी एक प्रश्न विचारला होता आपल्याला, त्यांच्या मिस्टरांचा जो काही प्रॉब्लेम आहे,
12 वर्ष झाली त्यांना डायबिटीज आणि आता त्यांच्या पायाला जखम झालेली आहे सर. ती शुगर नॉर्मलवर आहे, ते म्हणतात आम्ही गोडही काही खात नाहीये तरी पण ती जखम भरून निघत नाही, असा मगाशी त्यांचा प्रश्न होता. आपण त्यांना काय मार्गदर्शन करू शकतो? त्यांनी कलर डॉप्लरद्वारे तिथला होणारा रक्तपुरवठा याचं जर त्यांनी व्यवस्थित तपासणी करून घेतली असेल तर त्यांच्या लक्षात येईल की तिथं होणारा रक्तपुरवठा कुठेतरी कमी होत असेल किंवा खंडित असेल आणि त्यामुळे ती हिलिंग किंवा जखम भरण्याची जी प्रक्रिया आहे, नैसर्गिक प्रक्रिया किंवा उपचारांना प्रतिसाद देऊन जखम भरणं ही जी काही प्रक्रिया आहे ती त्यामध्ये होत नाही किंवा उशिरा होते. तर बऱ्याचदा डायबेटिक पेशंटच्या अल्सर हिलिंगला किंवा भरून निघण्याची जी प्रक्रिया आहे त्याला उशीर लागतो. कधी कधी ते वर्षानुवर्ष, माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी एक पेशंट पाहतोय, सो तो 35 वर्ष ही सफरिंग डायबेटिक अल्सर. बरं. तर त्यासाठी रक्तपुरवठा ही फार महत्वाची बाब आहे. तर त्यांनी कलर डॉप्लर ही तपासणी करून घ्यावी आणि त्यायोगे रक्तपुरवठा योग्य आहे की नाही ते पाहावं. परंतु त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगली सोल्युशन्स आहेत आणि होमिओपॅथी माझा स्वतःचा तो ओन टॉपिक असल्या, माझं संशोधन त्यामध्ये असल्याकारणानं मी अधिकाऱ्यांना सांगेन की होमिओपॅथीमध्ये निश्चित त्याला चांगली सोल्युशन्स आहेत. बरं सर, जसा शलाकाजींनी प्रश्न विचारला ना की सगळं नॉर्मल आहे, सगळं व्यवस्थित पथ्य पाणी सुरू आहे, आम्ही गोड काही खात नाहीयेत, तरी देखील जे काही कॉम्प्लिकेशन्स येतात सर, मग इथे कुठे चूक होतीये, काय कुठे विनस्त आहे नेमका? आपण आहार जेव्हा म्हणतो तेव्हा आहार हा जो आपण मगाशी बोललो की आपली जी थाळी आहे ती चौरस थाळी आपण खातोय, पण मुळात जो प्रश्न आहे की वेळा आपण पाळतोय का, त्याचे जे नियम आहेत ते आपण नियम पाळतोय का, त्याच्याबद्दल काय सांगता येईल का? कारण हा फक्त आपण डायबिटीजच्या संदर्भात आज जरी चर्चा करत असलो सर तरी नॉर्मली आपल्याला असं वाटतंय की आपण योग्य आहार घेतोय, पण त्याच्या वेळा पण महत्वाच्या आहेत, त्याही बद्दल मार्गदर्शन व्हावं. हा खूप छान प्रश्न आहे आणि इथं डायबेटिक फूड किंवा डायबिटीस आणि त्याचं आहार नियंत्रण या विषयाबरोबर सर्वसामान्य माणसाचं सुद्धा आहार याची सुद्धा इथं चर्चा झाली तर ते फार चांगलं राहील, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या शरीराला किती वेळाने ऊर्जेची, आपण आधी डायबेटिक लोकांबद्दल बोलायचंय, किती वेळानं ऊर्जेची गरज लागणार आहे आणि मग ती ऊर्जा पुरवठा अन्नाद्वारे पुरवठा करत असताना मी किती, कधी, काय आणि कसं खावं. बरोबर आहे. तर आपल्या प्राचीन जी एक म्हण आहे आपल्या भारतीयांची की सकाळचं जेवण न्याहारी राजासारखी असावी, दुपारचं जेवण प्रधानासारखं असावं आणि रात्रीचं शिपायासारखं असावं. अर्थात सकाळी तुम्ही व्यवस्थितपणे नीट खाल्लं पाहिजे, पोटभर खाल्लं पाहिजे. पोटभर खायचं कारण असतं की रात्री समजा आपण 8 वाजता जेवलो आणि सकाळी आम्ही जर 9-9:30 वाजता न्याहारी करणार असू तर साधारणपणे हा 13-13.5 तासांचा काळ माझ्या शरीरामध्ये काहीही मी खाल्लेलं नसतं, पण शरीराला त्याची गरज लागत असते. भले मी त्यातले 8 तास झोपलेला असेल, पण 8 तासामध्ये यंत्रणा म्हणजे बाकी माझी फिजिकल शारीरिक माझ्या हालचाली जरी नसल्या तरी आतमध्ये यंत्रणा काम करत असते, त्यामुळे तिथं ऊर्जेची गरज असतेच. तर हा काळ जो 13-13.5 तासांचा काळ आहे त्यानंतर मी जे काही जेवणार आहे ते माझं प्रॉपर असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. सो आपण सकाळच्या सुरुवातीपासून जाऊया. रात्रभर ही सगळी आपली यंत्रणा सुरू असते आणि माझ्या पोटात काही गेलेलं नसतं. जेव्हा यंत्रणा कार्यान्वित असते तेव्हा शरीराला ऊर्जेची गरज असते आणि ऊर्जेची गरज असते म्हणजे काय होतं तर पेशी ऊर्जा मागतात. जसं लहान मूल भूक लागली की आईकडे जातं मागायला, तसं पेशी मागतात त्या यंत्रणेकडं आणि ती यंत्रणा कार्यान्वित होते. म्हणजे काय होतं तर जठरामध्ये पाचक रसांची निर्मिती होत असते. बघा सकाळी आपल्याला पित्ताच्या उलट्या होतात किंवा सकाळी पित्त जाणवतं, ते का जाणवतं तर रात्रभर कलेक्ट झालेलं आहे ते सकाळी बाहेर पडतं. मग त्यासाठी मी सगळ्यांनाच असं सुचवेन की सकाळी उठल्यानंतर आपण जे चहा घेतो, मी मगाशी एक प्रश्न आला सोलापूरहून की आम्ही सगळं नीट जेवतोय, भारतीय जेवतोय, तरी पण असं का होतं? सकाळी आपण चहा पितो ना, ही चहा भारतीय आहे का असा कधीतरी एकदा विचार करूया. भारतीय काय आहे? तर पूर्वी आमच्या कोकणात तरी भाताची पेज प्यायची. भारतीय आहार काय आहे? मगाशी त्यांचा जो प्रश्न होता ना की भारतीय आहार सर्वश्रेष्ठ आहे तरी देखील असं का होतंय, म्हणूनच त्या अनुषंगाने मी हा प्रश्न विचारला होता सर की फक्त भारतीय आहारातले पदार्थ आम्ही खातोय, पण ते कोणत्या वेळी खातोय, चुकीच्या वेळी खातोय का, चुकीच्या पद्धतीने खातोय का, हाही महत्वाचाच भाग आहे, कारण तेही भारतीय आहारशास्त्रामध्ये मला वाटतं नमूद केलेलं आहे. या विषयावर अधिक बोलूयात सर. कीर्तिकुमार वर्तक फोनवर खोळंबलेले आहेत बऱ्याच वेळापासून. आधी त्यांचा फोन घेते. हॅलो
हॅलो. हा. नमस्कार. माझा एक असा साधा प्रश्न आहे की मधुमेहाचा परिणाम आपल्या दृष्टीवर होतो का, आणि जर होत असेल तर आपण कुठला विशिष्ट आहार त्यावेळेला घेतला पाहिजे, म्हणजे गोड वगैरे अवॉइड केलं की वगैरे काय? महत्वाचा प्रश्न आहे, उत्तर घेऊयात आपण. काय सांगता येईल? मधुमेहाचा दृष्टीवर निश्चित परिणाम होतो आणि मधुमेहांना बऱ्याचदा, अगदी बऱ्याचदा दृष्टीदोषांना सामोरं जावं लागतं. पण त्याचा स्पेसिफिक आहाराशी संबंध नाही, तर तुमची साखर नियंत्रित ठेवण्यासाठी जो आहार आहे, थोडक्यात तुमची साखर नियंत्रित राहणं गरजेचं आहे. बरं. त्यासाठी तुम्ही आहारात काय बदल करावा, तर तो तुम्ही डायबिटीससाठी ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या टाळा आणि जे पथ्याचं आहे ते तुम्ही खात राहा. पण सर, त्यांचा जो प्रश्न होता ना की दृष्टीवर परिणाम होतो का डायबिटीसचा, आणि तो कुठल्या स्टेजवर होतो मग? हा, फार काळ साखर जेव्हा रक्तामध्ये राहते तेव्हा त्याचा जे परिणाम होत असतात, मूत्रपिंडावर होतात, आपण कॉम्प्लिकेशनमध्ये बोलणारच आहोत सविस्तरपणे, तसा तो दृष्टीवरही होत असतो. नक्कीच. म्हणजे थोडक्यात काय, तर पुढे पुढे जाऊन जर आपण दुर्लक्ष केलं, प्राथमिक जे काही लक्षण आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तर नंतर एक एक अवयव जो आहे त्याच्यावर त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवणार आहेत, आणि त्याच्यातला दृष्टीवर होणारा परिणाम हा देखील खूप महत्वाचा आहे. अनेकांना त्याच्याबद्दल सफर व्हावं लागतं मला वाटतं. सर, तुम्ही खूप छान सांगत होतात की सकाळची न्याहारी ही राजासारखी असावी, आणि मग त्याच्या पुढे जाऊन आपण कशा पद्धतीने आणि कुठल्या कुठल्या वेळेत किती काळानंतर डायबिटिक पेशंटनी विशेषतः लक्ष द्यायला हवं आहाराकडे. सर्वप्रथम सकाळी उठल्याबरोबर चहा टाळून, चहा बंद करून सगळ्यात पहिल्यांदी माझ्या जठरामध्ये जे पित्त रस जो साठलेला आहे, ज्याला जठराग्नी म्हणतात, अग्नी म्हणतात त्याला, ह्या अग्नीमध्ये आम्ही जर चहासारखं पदार्थ टाकला तो आणखी त्याचा म्हणजे आगीमध्ये रॉकेट टाकल्यासारखं आहे. आणि बऱ्याच जणांना सवय असते सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा. बरोबर. सो माझा सल्ला असा राहील की अगदी म्हणजे ज्याला अनपॉलिश जे लाल तांदूळ आहेत त्या तांदळाची, कमी तांदूळ आणि त्या तांदळाची पेस्ट करा, व्यवस्थितपणे ती घाटणं ज्याला म्हणतात तसे करून त्याची जेली टाईप तयार करून घ्या आणि सकाळी पहिल्यांदा पोटात ते जाऊ देत. बरं. तो अग्नी शांत होऊ देत इथून. आणि ही आपल्या जीवनशैलीतला अगदी आहारशास्त्र, आपल्या आहारामधला हा, प्राचीन आहारामधला हा भाग होता. सर, आपण हे डायबिटीज पेशंटसाठी सांगतात का इन जनरल सगळ्यांसाठी लाल तांदळाच्या भाताची पेज ही डायबिटिक पेशंटनी सकाळी उठल्या उठल्या घेतली पाहिजे असं तुम्ही सजेस्ट करताय? असं मी सजेस्ट करतो. जनरली तांदूळ खाऊ नका असं आम्ही सांगतो, पण कमी आणि अनपॉलिश लाल तांदूळ हा कमी प्रमाणात घेऊन त्याची जेली तयार केली तर पित्त शमन होईल, शांत होईल. आणि त्यानंतरचं जे तुमचं 9:30-10चं जे जेवण आहे ते मात्र प्रॉपर असलं पाहिजे. याला कारण असं आहे की बघा, आपण 10 वाजता घरातून बाहेर पडतो आणि संध्याकाळी 6, 7, कधी 8 ही आपली परत जाण्याची वेळ असते. म्हणजे सकाळी 10 नंतर रात्रीच्या जेवणापर्यंत आम्ही प्रॉपर आहार घेऊ शकत नाही, ज्याला मी पूर्ण जेवण म्हणतो, अक्क पान म्हणतो, असं आम्ही घेऊ शकत नाही. पॉसिबल नसतं ते रोज प्रॅक्टिकली. सो सकाळचं तुमचं जेवण व्यवस्थित असलं पाहिजे. भाजी, पोळी, वरण, भात, कोशिंबिरी. या कोशिंबिरीला काय महत्व आहे ते मी जेव्हा प्रत्येक अन्न घटकाचा आपण सविस्तरपणे विचार करणार आहोत, ते कोशिंबीर तुमच्या शरीरात जाऊन काय करते किंवा सॅलड तुमच्या शरीरामध्ये जाऊन काय करतात हे मी सांगेन. पण सकाळचं आपण आता फक्त वेळ आणि काय कधी खावं याबद्दल बोलतो. सो सकाळचं पान पूर्ण असावं. त्यानंतर दुपारी 3-3.5 तास झाल्यानंतर तुमचा 1:30च्या दरम्यान लंच ब्रेक असणार आहे. तर लंच ब्रेकला तुम्ही जिथं काम करत असाल तिथं भाजी पोळी आणि त्याच्याबरोबर तुम्ही ग्रीन सॅलड हे तुमच्या टिफिनमध्ये असलं पाहिजे. छोटी बाटलीभर ताक असलं पाहिजे. अशा प्रकारचं तुमचं दुपारचं जेवण असलं पाहिजे. आणि संध्याकाळचे 4-5च्या दरम्यान जी काही खाण्याची वेळ असते अशा वेळेस तुम्ही एखादं फळ की ज्यामध्ये कमी साखर आहे, म्हणजे सफरचंद असेल, पीच असेल, मोसंबी असेल, संत्रे असतील, डाळिंब असेल, ज्याच्यामध्ये कमी साखर आहे असं फळ आणि ज्यानं पोट भरू शकेल असं फळ खा. ते कमी पडलं तर चुरमुरे, लाह्या खा. असे संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान. आणि मग संध्याकाळी घरी गेल्यानंतर तुमचं पुन्हा पूर्ण जेवण असलं पाहिजे. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की संध्याकाळचं जेवण आणि रात्रीचं झोपणं याच्यामध्ये किमान 2 तासाचं अंतर असणं आवश्यक आहे. जे टीव्ही आम्ही काय करतो, घरी जातो, वॉच घेतो, टीव्ही समोर बसतो, समोर ताट येतं, जेवतो आणि पलंगावर आडवे होतो. आम्हाला डायबिटीस का होऊ नये असा माझा प्रश्न आहे. खरंय सर, आता खूप छान सांगितलं तुम्ही की सकाळचा नाश्ता, नंतरचं जेवण, रात्रीचं जेवण या दोन्हीच्या जेवणामधले जे आहे ते तुम्ही काय खायचं आहे
आणि त्याच्यानंतर तुम्ही रात्रीचं जेवण झोपण्याच्या किती आधी करायला हवं, ह्या सगळ्या गोष्टी सर डिटेलमध्ये खूप छान सांगतात. आणखी त्यांच्याकडनं काही टिप्स घेऊयात, काही गोष्टींची काळजीपूर्वक आपण विचार करूयात की कुठे चुकताय. त्याच्यामुळे आहार व्यवस्थित असून देखील छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत आमच्या जीवनशैलीतल्या त्या चुकतायत, त्याच्यामुळे आम्ही आजारांना निमंत्रण देतोय. या सगळ्याविषयी बोलणार आहोत. ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मंडळी. पण ही महत्त्वपूर्ण माहिती देत असताना आणखी एका विषयाकडे आपलं लक्ष आम्ही वेधून घेणार आहोत. मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की सध्या उष्णतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय. पुढे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये ते प्रमाण अधिक वाढणार आहे. त्यामुळे काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याच्याबद्दल आम्ही थोडक्यात आपल्याला माहिती दाखवत आहोत. मंडळी, सध्या उष्णतेची लाट आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी आपण ह्या खालील उपाययोजना करायच्या आहेत, ज्या अत्यंत आवश्यक आहेत. उपाययोजना आमच्या अशा आहेत. तहान लागलेली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यायचंय आपण. हलकी, पातळ, सछिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी या गोष्टींचा वापर करायचा आहे. बूट चपलांचा वापर करायचा आहे. प्रवास करताना पाण्याची बॉटल सोबत घ्यायची आहे. या छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली तर हा जो काही उष्णतेचा त्रास आहे त्याच्यापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. मंडळी, याचा अवश्य आपण विचार करणार आहोत. आता आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात. डायबिटीज पेशंट आणि त्यांनी कशा पद्धतीने आहार घ्यायचा आहे. सर, तुम्ही जे काही सांगताय ना ते एखाद्या आजारी किंवा रुग्णाला कशा पद्धतीने आहार घ्यायचा त्याच्याबरोबरीने आज सर्वसामान्य सगळ्यांनीच या आहाराच्याकडे नीट काळजीपूर्वक बघणं आवश्यक आहे असं लक्षात येतं, जे काही मगासपासून आपण माहिती देत आहेत त्याच्यावरनं. आणि विशेषतः तरुण मंडळींना, तरुण पिढीला हे सांगणं फारच गरजेचं वाटतं. तुम्ही खूप छान सांगितलं सर, 2 तास आधी झोपण्याच्या किमान आपण म्हणता की जेवलं पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्याकडे पूर्वी पद्धत होती सर शतपावलीची, त्याहीबद्दल काही सांगता येईल का? शतपावली खूप गरजेची आहे. कारण अन्न जेव्हा पोटामध्ये जातं तेव्हा जठरामध्ये घुसळण्याची क्रिया सुरू असते. अशा वेळेस सावकाश 100 पावलं चालणं आणि त्यानंतर झोपण्यापूर्वी एक 5-10 मिनिटं वज्रासनामध्ये बसणं हे खूप गरजेचं आहे. बरं, शतपावलीचं निश्चितपणे नक्की सर. आणि शतपावली जेव्हा आपण म्हणतोय ना तेव्हा मी व्यायामाकडे तुम्हाला वळवतीये. योगा, व्यायाम, शारीरिक हालचाली या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत, म्हणजे त्या अनुषंगाने आपण तेही बोलणार आहोत. तर त्याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात काही माहिती देता येईल का? आणि त्याच्यानंतर याचं निदान कसं होतं त्याही मुद्द्याकडे आपण वळूयात. पण सुरुवातीला मला वाटतं आपण जेव्हा आहारावर बोलतोय तेव्हा आपण व्यायाम हा पण महत्वाचा मुद्दा त्याच्यात विचारात घेतलाच पाहिजे. आणि डायबिटीज जेव्हा म्हणतो तेव्हा हा मुद्दा फारच महत्वाचा आहे. काय सांगता येईल सर त्याच्याबद्दल? डायबिटीसमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही दररोज कुठलंही सबब आणि कोणतंही कारण न सांगता, आज थंडी आहे, पाऊस जास्त पडतोय, प्रवासाला जायचं आहे, असं कोणतंही कारण न सांगता मधुमेहींनी दररोज किमान 40 मिनिटं चालणं अनिवार्य आहे. बरं, याच्यामध्ये कोणतीही सबब सांगू नका, कोणतंही कारण सांगू नका. 40 मिनिटं चालणं म्हणजे हे डायबिटीजच्या पेशंटला कंपल्सरी आहे की रोज 40 मिनिटं त्यांनी चाललंच पाहिजे. आणि त्यातली शेवटची 10 मिनिटं ही चांगला सरफेस बघून, हा महत्वाचा मुद्दा त्यातला, कारण तुमचा पाय नाजूक आहे इकडे, चांगला सरफेस बघून किंवा लॉन बघून तुम्ही अनवाणी चाला. याला कारण पायाच्या तळव्यामध्ये असे काही पॉइंट्स आहेत, ज्याला आपण ॲक्युप्रेशर थेरपीमध्ये वापरतात. तर पायाच्या तळव्यातले काही पॉइंट्स आहेत की ते पॉइंट जर प्रेशराईज झाले तर मधुमेहावर नैसर्गिक नियंत्रण मिळणं हे साध्य होतं असं लक्षात आलेलं आहे. 40 मिनिटं चालण्याबरोबरच मगाशी आपण जेव्हा यांच्या कारणाकडे पाहिलं तेव्हा ह्या बदललेली जीवनशैली, त्यातला आहार असेल किंवा तुमच्या रोजच्या खाणंपिणं आणि बाकी सगळ्या ज्या सवयी आहेत, त्याचबरोबर जी मानसिक लक्षणांचा आपण विचार केला तर मानसिक स्थैर्य तुम्हाला जर मिळवायचं असेल तर ध्यान, प्राणायाम आणि शवासन, योगासनं, बेंडिंग फॉरवर्ड, किमान बेंडिंग फॉरवर्ड जी योगासनं आहेत, याला कारण माझ्यासमोर प्रेक्षक आहेत, त्या प्रेक्षकांनी हा इथं बसल्या बसल्या काही सेकंदाचा हा अनुभव बघून घ्यावा. तर आपल्या हाताचे जे 2 बोटाची मला वाटतं हा जो आहे ना हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. प्रेक्षक हो, हे जे डॉक्टर सांगणार आहेत आता हे ॲक्युप्रेशरशी निगडीत आहे, पण खूप महत्वाची गोष्ट आहे. गोष्ट छोटी आहे, आपण करून बघतो पण आपल्या लक्षात येत नाही की हे काय होतंय. त्याच्याविषयी मी डिटेल डॉक्टरांना सांगायला सांगणार आहे तुम्हाला. पण एक फोन आलेला आहे सर, आधी तो फोन घेते आणि नंतर या मुद्द्याकडे वळूयात. यवतमाळवरनं फोन आहे, माणिक भगत बोलतायत. हॅलो हॅलो, हा माणिकजी बोला.
हा सर, माझ्या पत्नीला डायबिटीज आहे हं, आणि तिचं वय जवळपास 50 वर्ष आहे. बरं. तिचं वय माणिकजी, आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आवाज आणि कमी सलग आहे, मॅडम. प्रश्न कृपया आम्हाला आणि विचारा. तिला चालताना खूप पायात वेदना होतो. हं, हं. आणि सर तिला चालताना खूप वेदना होतो, चालताना पायाला आग होतो, पायाची आग होतो. याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा सर. नक्कीच माणिकजी. वाटतं सर मगाशी आपण उल्लेख केला होता या लक्षणाबद्दल, तर त्यांना आपण काय सजेस्ट करणार आणि त्याच्यानंतर आपण जी काही आम्हाला एक छोटीशी गोष्ट करून दाखवताय त्याही बद्दल आपण जे सांगताय ती डायबेटिक न्यूरोपॅथीचा हे लक्षण आहे. तर त्यासाठी तुम्ही आता काय जी ट्रीटमेंट घेताय ती महत्वाची. आणि ॲज अ होमिओपॅथ म्हणून मी तुम्हाला सांगेन की याला माझ्या शास्त्र होमिओपॅथीमध्ये याला बेटर सोल्युशन्स आहेत. तुम्ही तिथल्या प्रॉपर होमिओपॅथिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यायोगी तुम्ही ते उपचार करून तुम्ही त्याचा अनुभव घ्या. नक्कीच. सर आपण काय आम्हाला सांगणार होतं त्याबद्दल? एक अतिशय छोटासा प्रयोग आहे, आपण सगळ्यांनी योगासनांच्या बाबतीमध्ये म्हणतोय. ही आपल्या हाताची जी बोट आहेत त्याची जी 2 टोक आहेत ती एकमेकावरती घट्ट दाबा आणि दाबून काही काळ ती ठेवा. आम्ही जेव्हा दाबून ठेवतो आणि पुन्हा ती रिलीज करतो तेव्हा या दोन्ही टोकं आधी पांढरी दिसतील आणि नंतर बाजूच्या भागापेक्षा जास्त लाल दिसतील. काय घडलं बरं इथं? हा सावकाशीने करून बघा, किमान 1 मिनिट हा प्रयोग करून बघा. तुमच्या असं लक्षात येईल की ही जिथं दाब आलाय ती दोन्ही टोकं आधी पांढरी होतात आणि नंतर ती प्रमाणापेक्षा जास्त लाल होतात. म्हणजे नेमकं काय होतं तर तिथला रक्तप्रवाह खंडित किंवा कमी होतो आणि जेव्हा मी रिलीज करतो, सोडतो, तेव्हा तिथं भळभळ रक्त पुन्हा वाहतं, जादा प्रमाणामध्ये रक्त तिथं येतं. जेव्हा मी आसन धरतो तेव्हा तिथल्या ग्रंथींवरती हा बंध येत असतो आणि त्यायोगे तिथला रक्तपुरवठा कमी केला जातो. कमी रक्तपुरवठ्यामुळे तिथल्या ज्या रोगी किंवा अशक्त पेशी असतील त्या मरतात आणि ज्या हेल्दी असतील, स्ट्रॉंग असतील, निरोगी असतील त्या तिथं जिवंत राहतात. परिणामी पेशींची जी पुनर्निर्मिती आहे ती हेल्दी पेशींची निर्मिती पुन्हा करतात आणि त्या ग्रंथींचं कार्य सुधारण्यासाठी खूप चांगली मदत होत असते. योगासनांचा हा जो आम्ही ज्याला शारीरिक उद्देश म्हणतो तो हा आहे. नक्कीच बरोबर. आणि योगासनं हे खरं तर कुठल्याही व्यक्तीने आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून त्याचा अंगीकार करायलाच हवा. खरं तर भारताने संपूर्ण जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे आणि ती जी जगाला दिलेली देणगी आहे त्याचं स्वतःवर अंमलबजावणी करणं खरं तर खूप आवश्यक आहे सर. हे आपणच सांगण्याची वेळ येऊ नये. दुर्दैवाने ती वेळ आपल्याकडे आज येते. उमा महाजन गोरेगाववरनं प्रश्न विचारतायत, त्यांचा प्रश्न बघूयात आधी. हॅलो हॅलो उमाजी. हा नमस्कार. अति गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो का? आणि होमिओपॅथीमध्ये इन्सुलिन उपचार केव्हा सुरू करता? लहान मुलांच्या डायबिटीस मध्ये उपचार काय आहे? आणि प्रतिबंधक म्हणून सेम सेल्स वगैरे काय नाही का? इतकं डायबिटीसनं दुनिया पछाडलेला आहे, इथं प्रतिबंधक म्हणून काय नाहीये का सर? नक्कीच उमाजी, तुमचे 3-4 प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांचा उहापोह करणार आहोत, त्याची उत्तर जाणून घेणार आहोत. मंडळी, या माहिती बरोबरच आम्ही तुम्हाला सांगतोय. मगाशी ब्रेक आल्यानंतर आम्ही पुन्हा सांगितलेलं होतं, सध्या उष्णतेची लाट आहे, बाहेर उन्हाचा तडाखा खूप जोरात आपल्याला बसतोय आणि त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्या दुष्परिणामांपासून स्वतःला वाचवायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्या. त्यामुळे सध्या उष्णतेची लाट आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळायचे असतील तर उपाययोजना करायच्या आहेत. त्या उपाययोजना कोणत्या त्या सांगतो आहेत आम्ही. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या वाहनांमध्ये ठेवू नका. त्याच्यामुळे ही काळजी आपण खूप आवश्यक आहे, ती घ्यायची आहे. दुपारी 12 ते 3:30 या कालावधीमध्ये उन्हामध्ये बाहेर जाण्याचा आपण शक्यतो टाळायचा आहे. गडद घट्ट जाड कपडे घालण्याचं आपण टाळायचं आहे. बाहेर तापमान अधिक असल्या कारणामुळे शारीरिक श्रमाची कामं आपण टाळली तर ती जास्त उपयोगी ठरतील. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणं टाळायचं आहे. तसंच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारं खिडक्या ही उघडी ठेवणं जास्त सोयीचं ठरणार आहे. त्यामुळे उन्हाच्या या तडाख्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याची आपण काळजी घ्यायची आहे. आपल्या विषयाकडे वळूयात. सर, डायबिटीज आणि आहार जेव्हा असं आपण म्हणतोय तेव्हा तुम्ही छान छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. आपल्याला काही प्रश्नही आलेले होते. मगाशी उमा महाजनांनी पण प्रश्न विचारला होता आणि आता आपल्याला आणखी एक प्रश्न आलेला आहे. संजय दडवी पुण्यावरनं प्रश्न विचारतात. ते काय म्हणतात आधी त्यांचा प्रश्न घेऊयात.
हॅलो. हॅलो. हा नमस्कार. मी पुण्यावरनं संजय जवी बोलत आहे. बोला. मी डायबेटिक पेशंट आहे. माझ्या पायाला खूप म्हणजे आग सारखी होते आणि पायाला असं हे होतं, हीट टाईप होतं, कोरड पडते पायाला. बरं. त्याच्यावर घरगुती काय उपाय आहे किंवा काय मेडिसिन हे करू शकतो? नक्कीच. मला वाटतं संजयजींनी जसा प्रश्न विचारला, आणखी एक आपल्या प्रेक्षकांचा तसाच प्रश्न होता. आपण सजेस्टही केलं होतं. पुन्हा एकदा संजयजींना काही सांगू शकतो सर? पायाची आग होणं टाळण्यासाठी होमिओपॅथीमध्ये पर्टिक्युलरली काही औषध आहे का? होमिओपॅथीमध्ये त्याला पर्टिक्युलरली औषधं आहेत आणि त्यांनी त्याच्या आधी असं विचारलं की घरगुती काय उपचार आहेत का? याला कोणताही घरगुती उपचार नाही. ही डायबेटिक न्यूरोपॅथी आहे. याला तुम्हाला जे योग्य वाटेल त्या शास्त्राचा तुम्ही तिकडून प्रॉपर उपचार करून डॉक्टरकडून घेणं गरजेचं आहे. होमिओपॅथ म्हणून मी सांगेन की होमिओपॅथीमध्ये याला निश्चितपणे औषधं आहेत. बरं सर, उमा महाजनांचा जो प्रश्न होता की अति गोड खाल्ल्यामुळे डायबिटीज होतं, हे खरं आहे का? किंवा होमिओपॅथीमध्ये इन्शुलिनची इंजेक्शन्स उपलब्ध आहेत का? किंवा आणखी एक त्यांचा प्रश्न होता की प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण खरं काय काळजी घ्यायला हवी? आपण त्याच विषयावर चर्चा करतो. किंवा लहान मुलांना पण आपण काय कशा पद्धतीने ह्याच्यापासून त्यांचा बचाव करू शकतो? एकूण त्यांच्या सगळ्या प्रश्नांना आपण थोडक्यात काय उत्तर देणार सर? फार गोड खाल्ल्यामुळे डायबिटीस होतो हे चुकीचं आहे, असं नसतं कधी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, होमिओपॅथीमध्ये इंजेक्शन्स नसतात, त्यामुळे इन्शुलिनची इंजेक्शन असण्याचं काही कारण नाही. तिसरा त्यांचा उपप्रश्न असा आहे की प्रतिबंधक काय आहे? मगाशी मी आपल्याला सांगितलं की तुमची जीवनशैली आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच खूप, आणि तुमचा व्यायाम, योगासनं, ध्यान, प्राणायाम, ह्या सगळ्या गोष्टी प्रतिबंधकच आहेत. पण प्रतिबंधक औषध म्हणून जर तुम्ही लस, जशी आपण लस अशी प्रतिबंधक लस, असं प्रतिबंधक कोणतंही औषध म्हणून आजतागायत उपलब्ध नाहीये. यामध्ये मग अशा आपल्या ह्याच्या चर्चेमध्ये राहिलं की ध्यान आणि शवासन ह्या दोन गोष्टी मन स्थिर करण्यासाठी खूप गरजेच्या आहेत. आणि डायबिटीस मध्ये मनामध्ये जे काही ताणतणावांना सामोरं जावं लागतं, त्या हिशोबाने ध्यान आणि शवासन या दोन गोष्टी तिथं फारच फायदेशीर राहतात. नक्की सर, आपण मगाचपासून आहार असं सांगतो आहोत आणि वेळाच्या बाबतीतही आपण प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. आता मला जरा घटक जाणून घ्यायचे सर, महत्वाचे आहेत. नेमकं आम्ही काय खायचंय आणि नेमकं आम्ही काय टाळायचंय त्याविषयी डिटेलमध्ये. आहाराचा अगदी बरोबर, आपण अगदी मूळ मुद्द्यावर आले आहोत. तर आहाराच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आमच्या जीवनामध्ये काय राहतं, तर भात, पोळी, आमटी, भाजी, कोशिंबिरी, बरोबर आहे. हे सगळे महत्वाचे, हे मुख्य घटक राहतात. त्याच्यामध्ये भाजी, भात आणि पोळी किंवा भाकरी यांचा विचार करता गहू, ज्वारी, तांदूळ ज्याच्यामध्ये कर्बोदक, कार्बोहायड्रेट्स आहेत, गहू, ज्वारी, तांदूळ, नाचणी, बाजरी, मका या गोष्टीचा अंतर्भाव होतो. तांदूळ आहे त्याच्यामध्ये. तर मधुमेहीनी यातलं काय निवडायचं, हे सगळ्यातूनच ते मिळत असतं. मग मी मधुमेह आहे म्हणून मी काय यातलं निवडायचं? तर तुम्ही अशा वेळेस गहू, नाचणी याचा तुम्ही प्रामुख्यानं वापर करा. त्यानंतर बाजरी आहे, ज्वारी आहे, या गोष्टींचा तुम्ही वापर करा. आणि भात जर जेवायचा असेल तर निश्चितपणे तो अनपॉलिश, कमीत कमी पॉलिश लाल तांदळाचा भात जेवण अतिशय गरजेचं आहे. आपल्या दृष्टीनं टरफलं महत्वाची. टरफल तुम्ही कडधान्य घ्या किंवा डाळी सुद्धा घ्या. डाळी तुम्ही फाईन पॉलिश नका वापरू, त्यावरती टरफल असू देत, त्याचा आपल्याला उपयोग आहे. सो तुम्ही कार्बोहायड्रेट्सचा विचार करताना गहू, ज्वारी, नाचणी, बाजरी याचा विचार करा. तांदळाची भाकरी टाळा, बरोबर आहे. प्रथिनांचा विचार करताना सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य आहेत, सोयाबीन आहे, दूध आहे, मांस आहे, मासे आहेत, अंडी आहेत. तर याच्यामध्ये विचार करताना डाळी, आता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्या अनपॉलिश असाव्यात, कडधान्य पूर्ण असावीत, सोयाबीन असू दे, दूध आवश्यक आहे पण ते गाईचं असल्यास फार चांगलं. त्यावरची साय काढून टाका आणि मग ते दूध तुम्ही वापरा. आणि राहिलं मांस किंवा मटण, चिकन ह्याच्या बाबतीमध्ये तर मधुमेहीनी मटण रेडमीट टाळा आणि चिकन चालू शकेल. रेडमीट टाळा, म्हणजे ज्याला लाल मांस आपण म्हणतो की गोट, बकऱ्याचं मांस आणि म्हणतो आपण, किंवा मेंढ्याचं, हे टाळून तुम्ही चिकनचा वापर करा. ते तुमच्यासाठी संयुक्तिक आहे. चरबीयुक्त पदार्थामध्ये तेल वापरताना माझी महत्वाची सूचना अशी आहे की फॅटी ऍसिड जे मिळतं ते तुम्ही कॉम्बिनेशनच्या स्वरूपात घ्यावं. कॉम्बिनेशनच्या स्वरूपात म्हणजे कसं, तर समजा शेंगतेल आहे, तर शेंगतेल आणि राईचं तेल असे दोन्ही एकाच प्रकारचं तेल तुम्ही सातत्यानं नका वापरू.
सर, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बऱ्याचदा मला वाटतं लोकांमध्ये याच विषयामध्ये गैरसमज आहे की एकच तेल कंटिन्यूस अनेक कालावधीपर्यंत वापरलं जातं. बरं, मग मिक्स वापरायचं हे कळाल्यानंतर ते नेमकं कसं वापरायचं ह्याच्याबद्दल कन्फ्युजन आहे. ते थोडं कन्फ्युजन दूर करते. अधिक फोन घेते. अरुण जाधव यांचा फोन आहे. हॅलो अरुणजी. हां बोला. मॅडम मी अरुण जाधव बोलतो अमरावतीवरून. हां, प्रश्न विचारा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की माझं वय 56 वर्ष आहे आणि मला 4 वर्षापासून मधुमेह आहे. अरुणजी, तुमचा सलग प्रश्न विचारा कृपया. आणि मग माझी ट्रीटमेंट सुरू आहे, परंतु मला असं मी खूप विकनेस आणि खूप रोड झाल्यासारखं वाटतंय. असं तर याचं म्हणजे नेमकं कारण काय असू शकेल? नक्की. अरुणजींसारखाच अनेक जणांचा प्रश्न असेल की 56 वर्ष आहे, 4 वर्षापासून त्यांना डायबिटीज आहे, त्यांना विकनेस जाणवतोय. मला वाटतं सर, आपण जे काही सांगतोय ना सध्या, आहार आणि या सगळ्या गोष्टींची काळजी, त्याच अनुषंगाने त्यांनाही काहीतरी मार्गदर्शन होऊ देत आणि आपल्याही प्रश्नाकडे आपण पुन्हा वापस येऊयात. सर, तुम्ही तुमच्या रक्तातली साखर व्यवस्थितपणे तपासून घ्या आणि त्या साखरेचं कंट्रोल प्रॉपर ठेवा. त्या साखरेमध्ये फ्लक्च्युएशन नको आहे. आज खूपच वाढते, 4 दिवसांनी खूप कमी येते. हे जर फ्लक्च्युएशन होत असेल तर ते करू नका. आणि प्रॉपर आहार आणि तुमच्या जे तुम्हाला डायबिटीजचे औषध देत आहेत त्या डॉक्टरांकडून योग्य औषधांचं नियोजन हे करून घ्या. तुमचं डायबिटीज कंट्रोल झालं म्हणजे ही लक्षणं ऑटोमॅटिक नाहीशी होतील. नक्की. सर, जेवणामध्ये सॅलड हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. अगदी थोडक्यामध्ये आपल्याकडे वेळ कमी आहे सर आणि आपल्याला बरेच मुद्दे सांगायचे आहेत, पण आणखी सॅलड आणि इतर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं महत्त्व आपण जेवणामधलं, आहारामधलं कसं सांगा? जीवनसत्वांच्या माध्यमातून आपल्याला पालेभाज्या, पिवळ्या आणि लाल सालीची फळं, गाजर, पपई आणि सालीसह पूर्ण धान्य, अंडी, मासे, दूध, दुग्धजन्य पदार्थ यातून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळत असतात. माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सॅलड्स. हे फायबर्स आहेत. पूर्ण फळं, भाज्या, गाजर, मुळा, बीट, कोबी. प्रत्येक मधुमेहींना माझी अतिशय वेळ कमी आहे म्हणून अतिशय महत्त्वाची शेवटची सूचना आहे की तुमच्या आहारामध्ये तुम्ही गाजर, बीट नको आहे, पण गाजर, मुळा, काकडी हे खिसून घ्या आणि त्याबरोबर कोबी, टोमॅटो असं हे कोशिंबिरीच्या स्वरूपामध्ये जास्त प्रमाणामध्ये राहू दे, जेणेकरून ज्यापासून साखर वाढते ते पदार्थ शरीरात कमी जातील आणि फायबर्स जास्त प्रमाणामध्ये जातील. ह्या फायबर्सचा तुम्हाला दुहेरी उपयोग होतो की एक तुमची साखर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जे कोलेस्टेरॉल आहे ते कोलेस्टेरॉल ह्या फायबर्सला बाइंडअप होतं आणि ते ड्रेन होतं. म्हणजे कोलेस्टेरॉल लेवल ही यानं कमी होते. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप की मधुमेहींनी जर ते त्यांना पित्त होत नसेल तर मेथी, त्यांच्या एक चमचाभर तरी मेथी रात्री भिजत घालून सकाळी खावी आणि ती पेस्ट घेतल्यानंतर खावी, म्हणजे त्यांना पित्त वाढायचं नाही. कारण मेथीमध्ये ट्रिगोनिल असणारा जो घटक आहे हा शुगर कंट्रोल करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ही माझी महत्त्वाची टीप आहे. नक्कीच. सर, आज तुम्ही खूप छान आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आहारातल्या ह्या गोष्टी म्हणजे आपल्याला माहिती असतात, आपण दररोज आपल्या जेवणामध्ये त्याचा अंतर्भाव करत असतो, पण वेळा चुकतात, पद्धत चुकते आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी वेस्टर्नाइज करायचा प्रयत्न करतो आणि आपल्या तब्येतीला घातक अशा गोष्टी करतो. हे टाळायचं असेल तर आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावर नीट विचार केला असेलच, त्याची अंमलबजावणी आयुष्यामध्ये करणं ही फार महत्त्वाचं आहे. कसा वाटला आमचा कार्यक्रम? आम्हाला अवश्य आपल्या प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी लागणारा पत्ता असा आहे www.facebook.com/sakhisayadri.dd. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. या पत्त्यावर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. सर, आज आपण आलात, खरं तर खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आपण जी काही माहिती थोडक्यात आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. सर, धन्यवाद. मंडळी, भेटूयात पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह.